जेव्हा मी अमेरिकेतून घरी परतलो तेव्हा मी पाहिलं की माझ्या पत्नीने संपूर्ण कुटुंबातील 20 लोकांसाठी एकटीने जेवण बनवले, तर माझी वहिनी आणि बहीण तिच्या कोणत्याही कामात मदत करत नव्हत्या. सर्वजण टेबलावर एकत्र बसून जेवायचे आणि ती बिचारी दूर बसून त्यांच्या चेहऱ्याकडे एकटक पाहत बसायची. घरची वृत्ती पाहून मी खूप अस्वस्थ झालो होतो. मला समजले होते की माझी बायको इतकी गप्प का झाली होती. एके दिवशी घरात पाहुणे आले होते आणि मी सर्वांसमोर माझ्या बायकोसोबत जे केले ते पाहून सर्वांनाच धक्का बसला. कारण मला आजही आठवतो तो दिवस जेव्हा मी माझ्या लग्नाच्या 3 वर्षांनंतर भारतात परत आलो होतो. घरचा प्रत्येक व्यक्ती विमानतळावर उपस्थित होता. त्यात माझी 2 वर्षांची मुलगी प्रिया देखील होती. माझी नजर पूजाला शोधत होती, पण तिला तिथे न बघून मला जरा अस्वस्थच वाटलं. घरच्यांना भेटून प्रियाला मिठीत घेतले तर ती जोरजोरात रडू लागली. प्रमोद, दे तिला माझ्याकडे. दीदीचा आवाज आल्यावर मी लगेच पूजाला विचारले, दीदी, पूजा मला घ्यायला का आली नाही आणि एवढ्या लहान मुलीलाही का पाठवून दिले? प्रमोद, काळजी करू नकोस. ती तुझ्यासाठी घरी स्वयंपाक करत आहे. ती कुठे रोज रोज कामं करते. आज सगळे तुला भेटायला आलेत म्हणून ती घरी स्वयंपाक करते. बहिणीचे म्हणणे ऐकून मी शांत झालो. विमानतळ ते घर असा साधारण तासाभराचा प्रवास होता. मी वाटेत संपूर्ण वेळ प्रियाशी खेळत राहिलो. आता इथे ती माझ्याकडे बघून हसत होती. सर्व काही चांगलं वाटत होतं, पण माझं मन उदास होतं की काश पूजा पण आली असती. 3 वर्ष झाली होती तिला पाहून. भेटण्यापेक्षा जेवण इतकं महत्त्वाचं होतं का? माझ्या मनात काही विचित्र प्रश्न निर्माण होत होते. गाडी घराच्या दारात पोहोचली तेव्हा गाडीचा आवाज ऐकून पूजा आधीच तिथे पोहोचली होती. दुरून पाहिल्यावर धावत जाऊन तिला भेटून मिठी मारावीशी वाटली, पण नाही. फक्त दुरूनच स्मित हास्य केलं आणि एक छोटंसं हसून ती पाणी आणायला आत गेली. दिवसभर पाहुण्यांची ये-जा सुरू होती. घरातील सदस्यांना खूप आनंद झाला होता. माझे मित्रही मला भेटायला येत होते. पूजाला किचनमधून बाहेर पडता येत नव्हते. ती कधी कुणाला चहा तर कधी कुणाला जेवण देत होती. जणू काही असं वाटत होतं की माझी पूजा तर कुठेतरी हरवली आहे. संध्याकाळ झाली तशी पाहुण्यांची गर्दी देखील कमी झाली. सगळे जेवण करण्यात मग्न होते. मी पूजाला काही मदत करण्याचा विचार केला. ती सकाळपासूनच फक्त कामच करत होती. मी उठून जाणारच होतो की तितक्यात आईने हाक मारली, प्रमोद, ये आणि माझ्याजवळ बस. हो आई, मला पूजाशी काहीतरी बोलायचं आहे. तिच्याशी बोलून येतोच. अरे सोड तिला, काम संपलं की येईलच ती. असंही ती कुठे रोज रोज कामं करते. आजच तर करत आहे सगळी कामं. तिला कामं करू दे. मला आश्चर्य वाटले, कारण पूजाबद्दल मी हे दुसऱ्यांदा ऐकत होतो. आज कुठेतरी माझ्या मनात पूजाच्या विरोधात आग लागली होती. सकाळी जेव्हा दीदीने पूजाला काम करू नकोस असे सांगितले आणि आईनेही पूजाला ओरडायला सुरुवात केली, तेव्हा मीही शांत बसलो आणि विचार करू लागलो की कदाचित आई बरोबर असेल. शेवटी ती माझी आई आहे. ती चुकीची कशी असू शकते? रात्री सगळे झोपायला गेल्यावर मला पूजाशी बोलायची संधी मिळाली. पूजा, तू गप्प का राहतेस? तू तर खूप बोलायचीस. तुला आठवतंय, दिवसभर आम्ही तुला ऑफिसमध्ये गप्प बसवायचो. कधी याच्या त्याच्यासोबत भांडायचीस तर कधी मॅडम सुनीतासोबत. खरं तर पूजा आणि मी एकाच ठिकाणी एकाच ऑफिसमध्ये काम करत होतो. मला पूजा पहिल्या दिवसापासूनच आवडली होती. जेव्हा ती पहिल्या दिवशी नोकरीला आली तेव्हा ती निरागस दिसत होती, पण तिचे बोलणे पोपटासारखे होते. आम्ही 3 वर्ष एकत्र होतो आणि जेव्हा मला बाहेर जाण्याची संधी मिळाली तेव्हा मी नोकरी सोडली. पण पूजाला मी कधीच विसरलो नाही. मला तुला आपलंसं करायचं होतं म्हणून मी माझ्या आईला पटवले, जे खूप अवघड काम होते. आणि मग शेवटी आपण दोघं एक झालो.
मी आपल्या लग्नाला फक्त महिनाभरासाठी येऊ शकलो. लग्नानंतर इकडे तिकडे मेजवानी आणि इकडे तिकडे फिरण्यामध्येच महिना कसा निघून गेला कळलंच नाही. प्रमोद, ते मी फक्त. पूजाने आता हे बोलताच तिकडे प्रिया रडायला लागली. पूजा तिला शांत करून झोपवण्याचा प्रयत्न करू लागली, तर इकडे माझा डोळा कधी लागला कळलंही नाही. सकाळी प्रियाच्या रडण्याच्या आवाजाने मला जाग आली. पूजा, प्रियाकडे बघ, ती का रडते? पण प्रियाच्या अति रडण्याच्या आवाजामुळे शेवटी मी उठून गेलो. यार पूजा, कुठे आहेस? असे म्हणत प्रियाला घेऊन मी खोलीतून बाहेर पडलो, तर पूजा पुन्हा मला किचनमध्येच दिसली. चणे कमी पडले. पूजा, चणे घेऊन ये. आईचा आवाज माझ्या कानावर पडला, तर मी थोडा वेळ जागीच थांबलो. सगळी लोक जेवायला टेबलावर बसले होते, पण आईने मला पाहिले आणि मला बोलावले. ये बेटा, नाश्ता तयार आहे. बघ तर, सगळेच एकत्र नाश्ता करायला बसले आहेत. मी विचारलं, आई, पूजा कुठे आहे? प्रियाला भूक लागली आहे. तितक्यात दीदी म्हणाली, आण प्रियाला माझ्याकडे दे. तू जाऊन फ्रेश हो, मी तिला सांभाळते. आज पुन्हा पूजा किचनमध्ये एकटीच सगळं कामं सांभाळत होती आणि माझं संपूर्ण कुटुंब, ज्यामध्ये कमीत कमी 20 लोक होती, पूजा त्यांच्यासाठी जेवण बनवण्यात व्यस्त होती. आई तर म्हणत होती की पूजा तर काहीच काम करत नाही, फक्त कालच सगळी कामं करत होती म्हणून. मग हे काय होतं? मी म्हणालो, पूजा, आपल्या दोघांचं जेवण घेऊन बाहेर ये. कदाचित माझं बोलणं कुणाला आवडलं नव्हतं, पण मला जे आवडत नव्हतं ते म्हणजे पूजाचे सकाळपासून दिवसभर किचनमध्ये राहून घरातील प्रत्येक व्यक्तीची इच्छा पूर्ण करणे. मला आता कळून चुकले होते की पूजा एवढी गप्प गप्प का राहू लागली होती. मी घरी परत आल्यानंतर पूजाच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा काहीतरी बदल दिसू लागले होते. कदाचित मी गेल्यानंतर सगळे तिच्यावर पुन्हा वर्चस्व गाजवतील म्हणूनच ती थोडी घाबरलेली होती. वेळ जात राहिला. आता ती कामं सोडूनही द्यायची किंवा ती मला सांगायची आणि मी आनंदाने तिला मदत करायला उठायचो. आज आईचा आवाज आला की पूजा, नाश्ता तयार कर, नेहा आली आहे. नेहा माझ्या बहिणीचे नाव होते, जिचे आमच्या घरातील बाबांच्या मित्राच्या मुलाशी लग्न झाले होते. दीदी जवळपास रोजच आमच्या घरी यायची. पूजाच्या पाठीत खूप दुखत होतं. मी नकार देऊनही ती स्वयंपाकघरात गेली आणि नाश्ता तयार करू लागली, कारण प्रिया अजूनही झोपलेलीच होती. त्यामुळेच मी दीदींशी बोलण्यात मग्न झालो. दीदीचे आम्हा सर्व बहीण आणि भावांवर खूप प्रेम होतं आणि आम्हाला सर्वांना ती खूप आवडायची. प्रमोद, प्लीज माझ्यासाठी जेवण आण. मी मान हलवत उभा राहिलो आणि पूजाला मदत करू लागलो. ही गोष्ट कोणालाच आवडली नाही. नाश्ता करून जेव्हा सगळे इकडे तिकडे गेले आणि पूजाही प्रियाला घेऊन खोलीत निघून गेली, तेव्हा मी आणि बहीण एकमेकांशी बोलण्यात मग्न झालो. प्रमोद, तुला माहीत आहे, मी तुमच्यावर खूप प्रेम करते. तुम्ही लोक आनंदी राहू नये असं मला कधीच वाटत नाही, पण माझ्या बोलण्यासारखे वागलास तर सुखी राहशील. पुढे तुझी इच्छा. मी तुझ्यावर कोणतीही जबरदस्ती करू शकत नाही. मी म्हणालो, दीदी, तुला तर माहीत आहे की आम्ही सर्व बहीण आणि भाऊ, तू आणि आई जे बोलते त्याला नक्कीच महत्त्व देतो. प्रमोद, तू तुझ्या पत्नीला नक्कीच मदत केली पाहिजेस, परंतु त्यांचीही एक सीमारेषा असली पाहिजे की जोपर्यंत तुला कोणी पाहत नाही तोपर्यंतच. ते चांगलं दिसत नाही. तू भांडी उचलत होतास आणि बायकांसारखे काम करत होतास. तू तिला आज जी सवय लावत आहेस ती उद्याही तशीच राहील आणि त्याची तिला सवय होईल. आणि ज्या वेळेस तू ती कामे केली नाहीस तर त्या दिवशी तुझ्या घरात भांडणं सुरू होतील. त्यापेक्षा जी कामे तिची आहेत ती तिलाच करू दे. शेवटी ती तिची कामं हळूहळू करेलच. पण जर तिला सवय झाली तर तुला नेहमीच तिची मदत करावी लागेल. माझ्या बहिणीचे शब्द माझ्या हृदयाला भिडले होते. जसे जसे दिवस जात होते तशी पूजा नेहमी कामात व्यस्त असायची. कधी कधी वाटलं तर मी प्रियासाठी फक्त दूध गरम करून देऊ लागलो, यापेक्षा जास्त काही नाही.
आईला मी परत दुसऱ्या देशात जावं असं वाटत नव्हतं, म्हणून मीही पुन्हा परदेशात गेलोच नाही. कारण मी एका मेकअप कंपनीत काम करायचो. मी हे काम घर बसल्या सुरू केलं, ज्याद्वारे मी घरी बसून माझ्या संगणकावरून ऑनलाईन मेकअप विकून खूप चांगले पैसे कमवायचो. बराच काळ लोटला. सगळं काही नॉर्मल होतं. मी कधीच पाहिले नाही की पूजा काय करते. अर्थात मी तिच्याकडे दुर्लक्ष करत राहिलो. मला 3 मुलं झाल्यावर जगणं थोडं कठीण झालं. माझ्या दोन्ही मुली शाळेत जायच्या, पण माझा मुलगा लहान होता. त्यामुळे मी आणि पूजाने ठरवलं की मुलांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून आपण शहरात शिफ्ट होऊ. पूजा तिथे काम करेल आणि मी घरी बसून माझ्या वस्तू सेल करेल. जेव्हा मी माझ्या बहिणीशी सल्लामसलत केली तेव्हा तिने देखील सांगितले की ठीक आहे, फक्त आईला विसरू नकोस. माझी इच्छा आईला सोबत घेण्याची होती, पण आई आपले कुटुंब सोडण्यास तयार नव्हती आणि मोठ्या भावाकडे राहू लागली. आता जीवन खूप व्यस्त झाले होते. मी दिवसभर संध्याकाळपर्यंत ऑर्डर्स घेऊन ग्राहकाच्या पत्त्यावर पाठवत होतो. पूजा ही तिच्या कामात व्यस्त होती आणि मुलं अभ्यासात. एक दिवस पूजा आली तेव्हा ती खूप थकली असावी. ती येताच झोपी गेली आणि त्यामुळे त्या दिवशी आम्ही सगळे उपाशी राहिलो. पूजा आता आजारी राहू लागली होती. तिला थोडं बरं वाटत नव्हतं. ती नोकरीहून परत आल्यावर पूर्वीसारखी फ्रेश वाटत नव्हती. आता दुपारच्या जेवणासोबतच रात्रीचे जेवणही हॉटेलमधून ऑर्डर करू लागलो होतो. पूजा मला रोज सांगत होती की प्रमोद, मला डॉक्टरांकडे घेऊन चल, पण कामामुळे मी तिच्यासोबत जाऊ शकत नव्हतो. अशीच वर्षेंवर्षे गेली. ना मला वेळ मिळाला, ना पूजाचा आजार बरा झाला. माहीत नाही तिला नेमकं काय झालं होतं. मग एक दिवस असा आला की मी स्वतः आजारी पडलो. पोटातल्या दुखण्याने जणू माझ्यापासून जीव काढून घेतला होता. तेव्हा माझ्या कठीण काळात पूजाशिवाय माझ्याकडे कोणी नव्हतं. शेवटी माझेही कुटुंबीय आहेतच. त्यांनी माझी काळजी का घेतली नाही? मी पूजासोबत खूप चुकीचं करतो आहे हे मला पुन्हा एकदा जाणवले. पण हे कदाचित काही दिवसच वाटले होते, कारण पुन्हा त्याच जीवनाची सुरुवात झाली होती, ज्यात माझी अपेक्षा होती की पूजाने ऑफिसमधून घरी आल्यानंतर सगळ्यांसाठी जेवण बनवायचे आणि संपूर्ण घराची काळजी घ्यायची. आणि जेव्हा माझी मदत करायची वेळ यायची तेव्हा मी माझा थकवा समोर आणायचो आणि तेव्हा दीदीने सांगितलेल्या शब्दांची देखील आठवण व्हायची की बायकोला जास्त मदत करायची नाही, नाहीतर आयुष्यभर तिची कामे करावी लागतील. माझ्या डोक्यात तेच शब्द फिरायचे. आता पूजा आणि मी भांडू लागलो. कधी मी तिला वेळ देत नाही म्हणून माझ्याशी भांडायची, तर कधी मी स्वयंपाक करत नाही म्हणून ती भांडायची, तर कधी ती माझ्याशी माझ्या घरच्या लोकांचा विषय काढून भांडायची, तर कधी मी तिच्या घरच्या लोकांचा विषय काढून भांडायचो. कधी आम्ही भांडण करूनही एकत्र येत होतो, तर कधी भांडण विकोपाला जाऊ लागली. आज मी खूप दुःखी आहे, कारण पूजा हॉस्पिटलमध्ये आहे. तिला आज ड्रीप लावली आहे आणि मला खूप एकटं वाटत आहे. फक्त मी आणि माझी मुलं आणि दुसरं कोणीही नाही. माझ्या कुटुंबीय पूजाला तिच्या स्थितीबद्दल विचारपूस करून कधीच निघून गेले होते. पूजाच्या आईशिवाय यावेळेस कोणीच दुसरं काळजी घेणारं नव्हतं. मला अजूनही ते दिवस आठवतात. आम्ही का भांडायचो, आमचा वेळ कसा घालवायचो. माझ्या बहिणीने मला का सांगितले नाही की प्रमोद, तुझ्या पत्नीला मदत करत जा म्हणून? का म्हणून मी पूजाला प्रत्येक वेळेस चुकीचे मानले होते आणि मला असं वाटायचं की ती फक्त तिच्या कामातून कामचुकारपणा करत आहे? का म्हणून प्रत्येक वेळेस मी माझ्या घरच्यांच्या बोलण्याला खरं मानत आलो? मी आणि माझ्या कुटुंबियांनी मिळून पूजाला पूर्णपणे बदलून टाकलं होतं. जी पूजा तिचे आयुष्य सुंदर जगत होती, मी तिचा आनंद, तिचे आयुष्य माझ्या टोमणेने संपवले होते. मी तिची खूप काळजी घेत होतो, पण ते फक्त पैशांपुरताच मर्यादित होतं. पूजा, तू प्लीज परत ये. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. तू माझी जीवनसाथी आहेस. मला तुझी साथ हवी आहे.
मला तुझी गरज आहे. बस फक्त तू लवकरात लवकर बरी हो यार. आज मला समजले होते की पूजा तर घरात आता जेवणही बनवत नव्हती, तरीही ती का थकत होती. घरातील कामे फक्त स्वयंपाक करण्या इतपत सीमित नसतात, तर त्यात अजूनही बरंच काही असतं. आजकाल मी पण बाहेरून जेवण मागवतो आणि तरीही खूप थकतो. दिवसभरातून मला 5 मिनिटं विश्रांती घेता येत नाही. पूजा, तू खरं सांगायचीस की प्रमोद, जगाच्या नजरेत फक्त माणसंच का थकतात, महिला का थकत नाहीत? शेवटी एखादी स्त्री तिचा थकवा का व्यक्त करू शकत नाही? का म्हणून ती तिचे मत व्यक्त करू शकत नाही? तिला तिचे मत व्यक्त करण्याचा अधिकार नाही का? तिला तिचा स्वतंत्र विचार करण्याचा अधिकार नाही आहे का? मी माझ्या भावांना नक्कीच इथे एक गोष्ट सांगू इच्छितो की मी जी चूक केली, तुम्ही ती चूक कधीही करू नका. तुमच्या पत्नीसाठी जरा वेळ काढा. त्यांची नाराजी देखील सहन करा, कारण ते सर्वांना आवडतं आणि तुमची पत्नी तरुण आणि सुंदर दिसावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्यांची स्तुती करा. ज्या पुरुषांना जास्त राग येतो त्यांच्या बायका पटकन आजारी पडू लागतात आणि वयस्करही दिसू लागतात. आणि एक अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या कुटुंबातील सदस्य आमच्यावर जितकं प्रेम करतात ना, तितकं प्रेम ते तुमच्या बायकोवर करू शकत नाही. बायको तुमची आहे ना, मग तिला सांभाळण्याची जबाबदारीही तुमचीच आहे. शिवाय ती तुम्हाला सांभाळते, तुमचं घर सांभाळते, तुमच्या घरच्यांनाही सांभाळते. मात्र हे सर्व करत असताना ती स्वतः काय आहे, कोण आहे, कशी आहे हे देखील ती विसरून जाते. मग तिला मानसिक, शारीरिक, भावनिक आधाराची जोड देऊन तिला खंबीर आणि मजबूत करण्याचं काम हे फक्त तिच्या नवऱ्याचं असतं की नाही? तिलाही तुमच्या प्रेमाची, मदतीची गरज भासतेच. आपल्या पत्नीला तिच्या कामात मदत करत जा, जेणेकरून ती जरी थकली तरी तुमची साथ तिचा आधार बनेल आणि तुमचे घर नेहमी स्वर्ग राहील. मित्रांनो, या कथेबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? कृपया कमेंट करून आम्हाला कळवा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच कथा सतत ऐकण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.